तर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण जाऊया. सामन्याला सुरुवात होत आहे. या ठिकाणी प्रमुख पंचांची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पंकज आमरे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे लेग एम्पायरची भूमिका या ठिकाणी प्रमुख जबाबदारीने पाहायला मिळते. ती म्हणजे मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातले नावाजलेले गोलंदाज अजित पुत्रन सर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये प्रमुख पंचाची लेग एम्पायरची भूमिका या सामन्यामध्ये करताना पाहायला मिळत आहे. तर सामन्यात सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. तर या षटकातील विजय आनंद तळेकरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज होतो. या ठिकाणी विजय आनंद तळेकर 5वा चेंडू घेऊन जातोय आणि तितक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका आपण पाहतोय. चेंडू फील्ड देखील केला जातोय आणि यष्टी रक्षकाच्या हातून देखील चेंडूचं चांगलं कलेक्शन देखील होताना पाहायला मिळतं आणि एका धावेने या ठिकाणी संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावते. ते म्हणजे 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे वैयक्तिक षटकातील विजय आनंद तळेकर आणि आता मात्र निर्धाव डिलिव्हरीची सांगता या ठिकाणी झालेली पाहिजे आणि अनुभवी अशी गोलंदाजीचा नजराणा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती प्रेम करणारे या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या मुख्य आयोजक करत्या आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ राखीताई जाधव सालियन दीदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं मनापासून दीदी आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019च्या माध्यमातून. तर भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेटचे सामने आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या स्पर्धेच्या मुख्य आयोजक करत्या या ठिकाणी देखील उपस्थिती त्यांची लागलेली आपल्याला पाहायला मिळते. तर वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते मंदार कदम. अप्रतिमाचा फटका मारला जातो या ठिकाणी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडून चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातं आणि चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगला चेंडू या ठिकाणी यष्टी रक्षक डबू या ठिकाणी कलेक्ट करतो चेंडू आणि या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून एक फलंदाज मिळतो आणि 1 रन शॉट सुद्धा आहे म्हणजे एकही धाव या ठिकाणी मिळत नाहीये आणि एक यशस्वी अशी गोलंदाजीची सुरुवात 1-on-1-11 संघाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी चषक 2019च्या ह्या पर्वामध्ये. तर एक मोठा धक्का लागतोय ह्या ठिकाणी निपुल हरिया या ठिकाणी रनआउट होते आणि पॅव्हिलियनच्या दिशेने माघार जाताना पाहायला मिळतोय. तर नवीन खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये येतोय तो म्हणजे किंगस्टार 11 संघाच्या माध्यमातून अंकुर या ठिकाणी जरूर स्ट्राईक एंडचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होते तो म्हणजे मंदार कदम. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती टाकण्यासाठी सज्ज होते. तर ह्या पुढील सामन्यासाठी विकास 11 विरुद्ध श्रद्धा सबुरी आपण या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पूर्व तालुक्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी संजय दिना पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी चषक 2019चं पर्व विभागातील या ठिकाणी स्थानिक खेळाडूंना या स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन देखील रोख रक्कम 50,000 व चषक त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व चषक अशी एक स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका सौ राखीताई जाधव सालियन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सूत्रसंचालन
करण्यासाठी नावाजलेले आपल्या घाटकोपरचं नाव देखील सूत्रसंचालनाच्या माध्यमातून रोशन कधारे, घाटकोपर परिसराचं भटवडीचं नाव देखील रोशन कधारे, चंद्रकाजी शेटचे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. तर या आधीची डिलिव्हरी आपण पाहिली की पुन्हा एकदा निर्धार डिलिव्हरी सांगता झाली, एक चांगला कमबॅक करतो सांगा पुन्हा एकदा पूल मारला जातो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि एक चांगला झेल घेतला जातोय. आणखी एक धक्का लागतो. या ठिकाणी अंकुर या ठिकाणी झेल बाद होते आणि माघारी जाताना देखील पाहायला मिळतोय. ते एक मोठा धक्का लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय किंगस्टार 11 संघाला. संघाची धावसंख्या आपल्याला या धावफलकावरती पाहायला मिळते 2 बाद 4 धावा. तर नवीन फलंदाज नीरज ह्या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आहे तो दीपक लाटिया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोजी सज्ज होते. मंदार कदम पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरीचा मारा. या ठिकाणी ऑफ ब्रेक केला जातो. चेंडू तितकट चांगला चेंडू कलेक्ट देखील केला जातो. या ठिकाणी विकेट किपिंगच्या माध्यमातून डब्बू यांना आपण पाहता. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव डिलिव्हरीची सांगता. या ठिकाणी डॉट डिलिव्हरी जाताना पाहायला मिळते थेट यष्टीरक्षकाच्या हाती. आणि आता मात्र संघाची धावसंख्या या ठिकाणी रोखण्याचं काम या ठिकाणी मंदार कदम करतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, मंदार कदम यांचं आता षटक संपलेलं आहे आणि आता पुढील गोलंदाज तर पंचांनी निर्णय द्यायचा ह्या डिलिव्हरीचा. डिक्लेअर आहे तर डिक्लेअर मिळते ह्या ठिकाणी. संघाची धावसंख्या या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला झालेली पाहायला मिळते ते म्हणजे 2 बाद 5 धावा. तर अप्रतिम माझी सुरेख गोलंदाजी सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 1-1-11 संघाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी उडवला गेला आणि नाणेफेकीचा टॉस या ठिकाणी किंगस्टार 11 संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आव्हान दिलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी 1-1-11 संघाला. आणि त्या बदल्यात एक चांगली कामगिरी करतोय 1-1-11चा संघ. या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीत 5 धावा आत्तापर्यंत दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी अप्रतिम सुरेख गोलंदाजीचा नजराणा देखील आपल्याला पाहायला मिळतोय 1-1-11 संघाच्या माध्यमातून. तर झेंडे या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. लेफ्ट हँड बॉलर अनिल झेंडे. एक चांगला पूर मारला जातोय परंतु या ठिकाणी चेंडू फील्ड केला जातोय. एका धावेवरच्या सामन्यामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. तर आता मात्र या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 2 बाद 6 धावा. मर्यादित 4 षटकांचे सामने आज या ठिकाणी या सत्रामध्ये खेळविले जाणार आहेत. तर वैयक्तिक पहिले षटक संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्गवरती अनिल शेंडे. राष्ट्रवादी चषक 2019च्या माध्यमातून आपण याला पाहत आहोत. गोलंदाजी मार्गवरती एक अप्रतिम फटका मारला जातोय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक चांगला झेल घेतला जातोय. तर पुन्हा एकदा एक धक्का लागतोय किंगस्टार 11 संघाला. दीपक लाटिया याच्या रूपाने माघारी जाताना देखील पाहायला मिळतोय पॅव्हलियनच्या दिशेने आणि अभिनंदनाचा वर्षाव देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा होताना पाहायला मिळतोय.
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय, मैदानामध्ये येतोय तो म्हणजे प्रदीप, राईट हँड बॅट्समन. तर मित्रांनो, आपण पाहिलं की एक अप्रतिम डिलिव्हरी टाकली आणि एक ऑफस्टिकवर घुसून मारण्याचा जो प्रयत्न केला होता दीपक लाटे यांनी, तितकाच चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक रिषभ चेंडू खाली काय येतो आणि एक चांगला झेल देखील घेतला जातोय आणि एका विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले किंग्स 11 संघाचे. तर आणखी एक मोठा धक्का लागतो या ठिकाणी. नीरज या ठिकाणी त्रिफळाची होते आणि पॅव्हलियनच्या दिशेने माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळते, माघारी जातोय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. संदीप या ठिकाणी क्रीजवरती येताना पाहायला मिळतोय आणि झगमगत्या ह्या विद्युत रोषणाईमध्ये आपल्याला हे सामने पाहायला मिळते. भव्य ओव्हरआर्म नाईट क्रिकेटचे सामने पाहायला मिळते राष्ट्रवादी चषक 2019च्या माध्यमातून. तर हॅट्रिकची संधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अनिल शेंडे यांना अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन विकेट किपिंगच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट करताना आपल्याला डब्बू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर अनिल शेंडे यांनी एक यशस्वी अशी गोलंदाजीची सुरुवात संघासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते. शेवटचा चेंडू असतील या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका धरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते, परंतु या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चेंडू एक चांगला या ठिकाणी फील्ड करतोय, क्षेत्ररक्षकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेवर समाधानातील एका धाव्याने धाव संख्या संघाची पुढे सरसावते, ती म्हणजे 3 बाद 7 धावा. तर 8 धावा झालेल्या आहेत. या चेंडूवरती अंपायरने नोचा निर्णय दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर 8 धावा झालेल्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही अनिल शेंडे यांच्या वैयक्तिक षटकातील आणि संघाच्या माध्यमातून चित्रषटक या ठिकाणी टाकत आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या आधीची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली की नोचा निर्णय ह्या डिलिव्हरीवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि प्लसची अतिरिक्त एक धाव देखील मिळते संघाला, अर्थातच किंगस्टार 11 संघाला. तर किंगस्टार 11 संघाची धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते 8. तर फ्री हिटचा इशारा देखील पंच आपल्याला देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिल शेंडे आणि अप्रतिम कलेक्ट करतोय विकेट किपर यष्टी रक्षक डब्बू आणि या ठिकाणी वैयक्तिक अनिल शेंडे यांच्या षटकाची देखील सांगता झालेली पाहायला मिळते. षटक संपलं जाते. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी किंगस्टार 11 संघाची झालेली पाहिजे, ती म्हणजे 3 बाद 8 धावा. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी किंगस्टार 11 संघाने घेतला आणि या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी आव्हान दिलं या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं 11 संघाला. त्या बदल्यात आत्तापर्यंत 8 धावा धाव फलकावरती झालेल्या पाहायला मिळतात आणि 4 विकेटचं पतन देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील ज्यांच्या सुंदर आणि मधुर वाणीने अनेक क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या क्रिकेट चाहत्यांची मनावरती अधिराज्य गाजवणारा चंद्रकांत शेट्टे हे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचं देखील लाख मोलाचं सहकार्य सूत्र समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक संधी मिळणार आहे त्यांची सुंदर मधुर वाणी ऐकण्याची. आपणास ऋषभ या ठिकाणी वैयक्तिक षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी मात्र वाईडच्या रूपाने निर्णय घोषित आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु निर्धाव डिलिव्हरी सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. तितका चांगला चेंडू देखील या ठिकाणी कलेक्ट केला जातोय विकेट किपिंगच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी जरूर डब्बूला पाहत आहे. तर एक पुन्हा एक कमबॅक करतोय ह्या डिलिव्हरीमध्ये, तो म्हणजे ऋषभ गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतोय.
पुन्हा एकदा पूल मारला जातो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. क्षेत्ररक्षण करण्यासाठी मंदार कदम या ठिकाणी चेंडू फील्ड होईपर्यंत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करताना पाहिल्या होत्या. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावते. ती म्हणजे 4 बाद 11 धावा तब्बल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा पुढे जातोय. गोलंदाजी वरती तितका चांगला प्रहार देखील होताना पाहायला मिळतो. या डिलिव्हरीवरती मनीषी कदम या ठिकाणी चेंडू फील्ड करतायत आणि दाद मारतायत, परंतु या ठिकाणी पंचांनी आउटचा बेटा रनआउट होतो. या ठिकाणी फलंदाज आणि पुन्हा एकदा पॅव्हेलियनच्या तिथे माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर विकास 11 आणि श्रद्धा सबुरी या दोन्ही संघांना विनंती करतो की टॉस उडवण्यासाठी आपली उपस्थिती या ठिकाणी समालोचक कक्षासह येथे आपली उपस्थिती द्यायची आहे. तर या ठिकाणी आमचे मित्र त्याचप्रमाणे मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधले अत्यंत नामवंत आणि सुंदर मधुर वाणीने सूत्रसंचालन करणारे समालोचक करणारे आज आपल्या घाटकोपरचं नाव रोशन करतोय. त्याचप्रमाणे घाटकोपर भटवाडी परिसराचं नाव देखील मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये गली बोळा घेऊन जाणारा ग्रामीण टेनिस क्रिकेटचं विश्व असो किंवा मुंबई टेनिस क्रिकेटचं विश्व असो, आपल्या घाटकोपरचा नाव रोशन करणारा सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे यांचं देखील ह्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मनापासून राष्ट्रवादी चषक 2019च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे चंदू. तर पुन्हा एकदा निर्धाव डिलिव्हरी सांगता झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट चेंडू जातोय, तितका चांगला चेंडू कलेक्ट देखील केला जातोय. अंतिम आणि शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. शेवटचा चेंडू टाकतोय ऋषभ, एक मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु ग्राउंड स्ट्रोक या ठिकाणी मारला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक चांगला चेंडू या ठिकाणी ऋषभ कलेक्ट करतो आणि पुन्हा एकदा मॅडी या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होतोय आणि माघारी जाताना पाहायला मिळतो. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते किंग्टर 11 संघाची, ती म्हणजे 14. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पूर्व तालुकाच्या वतीने सन्माननीय श्री संजय दिना पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 या पर्वाचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. तर या भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव ज्याने घडवला, स्वर्गीय श्री रमाकांत आचरेकर सरांना देखील आज या ठिकाणी श्री संजय दिना पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी चषक 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेटचे सामने आयोजित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रमाकांत आचरे सराकरांना देखील मनापासून भावपूर्ण अशी श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वाहत आहेत. तर या पुढील पुढच्या इनिंगची
आपल्याला ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो पुढच्या इनिंगची आपल्याला या ठिकाणी समालोचकाच्या माध्यमातून जो काही लेखाजोखा ह्या सामन्याचा आहेत आपल्या मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातले नावाजलेले ज्येष्ठ सूचक संचालन करणारे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय चंद्रकांत शेट्टे यांची मधुर आणि सुंदर वाणी ऐकण्याची संधी आपल्याला पुन्हा एकदा या घाटकोपरच्या क्रीडा नगरीमध्ये आचार्य मैदानामध्ये ऐकायला मिळते। तर हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे चंद्रकांत शेट्टे आपल्या या ठिकाणी आणि यापुढील सूत्रसंचालन आपण करावं अशी आपणास विनंती देखील करतो। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राष्ट्रवादी चषक 2019 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत। घाटकोपर नगरीमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या क्रीडा स्पर्धेचं आयोजन ईशान्य मुंबईचे माजी खासदार आणि संभाव्य खासदार देखील संजय दिना पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या घाटकोपर नगरीतील लोकप्रिय कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखीताई जाधव यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय आणि या पंतनगरच्या आचार्य यात्रे क्रीडांगणावर खूप मोठा क्रीडा सोहळा रंगतोय। आतापर्यंत घाटकोपरचा इतिहास आहे 3 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आतापर्यंत घाटकोपरच्या इतिहासात कधीच झाली नव्हती आणि ती स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विनंती असेल फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये जायचंय। तर ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी चषक दिनांक 10 जून 1999 साली आदरणीय कृषी रत्न पद्मविभूषण भारत देशाचे 10 वर्ष जे कृषी मंत्री म्हणून ज्यांना आपण पाहिलं, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून ज्यांना पाहिलं, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली आणि तदनंतर जर पाहिलं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खूप मोठमोठे निर्णय देखील घेताना पाहायला मिळाले। केवळ राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणातील केंद्रबिंदू देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिली आहे आणि आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून आपण या आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये एकत्रित आलेलो आहोत। तर सर्वांचं या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत। मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला 1 and 1 किंग स्टार विजयासाठी 15 धावांचं लक्ष्य आज समोर ठेवण्यात आलंय आणि 15 धावांचं लक्ष्य असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते। शेखर सिंग आणि शेखर सिंगच्या बरोबरीने मनीष कदम। तर किंग स्टार आणि 1 and 1 यांच्यातील ही लढत कोण जिंकणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे। उद्घाटनीय सामना आहे आज उद्या आणि परवा 3 दिवस या ठिकाणी लढती रंगतील त्या अंतर घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील आणि शुक्रवार शनिवार आणि रविवार खुल्या गटातील म्हणजे संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी संघ आणि खेळाडू येणार आहेत। टेनिस बॉल क्रिकेट जे स्टार खेळाडू आपण ज्यांना यूट्यूबला पाहतो, आपण ज्यांना फेसबुकला फॉलो करतो, आपण ज्यांना व्हॉट्सअपला फॉलो करतो, ते सर्व स्टार खेळाडू तुम्हाला पंतनगरच्या या आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतील। वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन मंगेश तर फलंदाजीसाठी या घाटकोपर नगरीतील गेली 20 वर्ष ज्या खेळाडूने गाजवलेली आहे असा सुपरस्टार शेखर सिंग फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय। tenniscricket.in चंद्रशेखर सिंग तर डब्बू या नावाने देखील आपण त्याला ओळखतो। तर tenniscricket.in वर हा लेख या स्पर्धा देखील पाहू शकतो। त्याचबरोबर स्कोरबजवर देखील स्कोरबज या ॲपवर देखील ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता। ऑनलाईन स्कोरिंग म्हणजे हा दुग्ध शर्करा योग पाहायला मिळतोय। चेतन चाचा असतील, त्याचबरोबर मुन्ना सर असतील, ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी शेखर त्याचबरोबर विजू तळेकर सर असतील। झेल मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सुटतो। एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल दिलाय। पहा ताळमेळाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला। हो नाही करता करता मात्र जर नशिबात बचावणं लिहिलं होतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं। शेखरची फलंदाजी म्हणजे पाहणं आणि पाहतच राहावं असं मात्र असतं आणि आज पुन्हा एकदा ते पाहायला मिळालंय। त्याची फलंदाजी पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळावी म्हणून ते बचावले गेलेत मी म्हणेल। धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 2 धाबांवर हा धावफलक पाहायला मिळतोय। वाढदिवसाचं औचित्य आहे माजी खासदार ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील साहेब
भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र दिदींच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. राखीताई जाधव या घाटकोपर पूर्वेकडील कोणताही प्रश्न आहे असो, उत्तर एकच आहे, राखी जाधव. त्यांच्याकडे तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन जा, तुमचे प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. आणि म्हणूनच की काय सातत्याने नक्कीच नागरिकांनी देखील त्यांच्यावर प्रेम दाखवलंय आणि सतत 3 वेळा मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून देखील गेलेले आहेत आणि विक्रमी मताधिक्याने. पुढचा चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पिचिंग झाली त्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. जगातल्या इतर कोणत्याही मैदानात धावा काढणं आणि पंतनगरच्या मैदानात धावा काढणं याच्यात फरक आहे. कारण या ठिकाणी धावा काढणं सोपं नाहीये. बॉल टू बॉल मॅचेस देखील या ठिकाणी जिंकल्या जातात असं हे मैदान आहे. आणि या मैदानाशी माझं एक वेगळं नातं आहे. 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या मैदानात घेतलंय, एकदा 1 लाखाला आणि एकदा 15,000ला. त्याच्यामुळे एक वेगळं एक भावनिक नातं या मैदानाशी झालेलं आहे. तर खऱ्या अर्थाने नक्कीच चेतन चाचा यांचे आम्ही आभारी आहोत, मुन्ना सर यांचे आभारी आहोत, त्याचबरोबर सतीश अण्णा आपले देखील आभारी आहोत. कारण आणि विशेष आभार दिदींचे असणार आहे, ज्यांच्या माध्यमातून हा राष्ट्रवादी चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यास सज्ज झालेला आहे. सातत्याने आंदोलन आपण पाहतो, विविध प्रश्नांवर मात्र सातत्याने वाचा फोडताना देखील आपण पाहतो. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची जी नीती राहिलेली आहे, म्हणजे ती कष्टकऱ्यांबद्दल असेल, गोरगरिबांसाठीची असेल, त्याचबरोबरने शेतकऱ्यांसाठीची असेल, गेल्या 50 वर्षात संसदीय कारकिर्दीमध्ये 50 वर्ष त्यांनी पूर्ण केली आहेत. मग ते आमदार म्हणून असू देत, मग ती मुख्यमंत्री म्हणून असू देत, देशाचे संरक्षण मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, त्याचबरोबरीने कृषी मंत्री, ही सर्व पद मात्र त्याने लिहिल्या पेलली आणि त्या पदांना न्याय देखील दिला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 5 धावांवर हा धावफलक जातोय. एका धावेसाठीची झुंज म्हणजे आचार्य यात्रे मैदान. तर एका धावेचं महत्व काय आहे, तर त्यासाठी तुम्हाला आचार्य यात्रे मैदानात यावं लागेल. या ठिकाणी षटकार चौकार सहजासहजी नाहीयेत. हो, आम्ही सज्ज झालेलो आहोत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नक्कीच राज्याच्या सत्तेवर आणण्यासाठी. आणि आमचं स्वप्न तर हे आहे की आतापर्यंत मराठी माणूस भारत देशाचे पंतप्रधान झालेले नाहीयेत आणि शरदचंद्र पवार साहेबांना आम्हाला पंतप्रधान होताना पाहायचंय. हा, तर tenniscricket.in ही वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटने मात्र खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटच्या कक्षा रुंदावल्या. पहिली वेबसाईट म्हणून मात्र समोर आली. हा चेंडू मात्र बीट करतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेतली जाते आणि पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मनीष मात्र तोपर्यंत थकलेला दिसला, म्हणजे शेखरपेक्षा मनीष जास्त थकलेला दिसला. धावसंख्या जर पाहिली तर सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. या मैदानातल्या असंख्य आठवणी आहेत आमच्या, मग तो कोणताही परिसर असू देत. रमेशजी नंदा आपलं देखील स्वागत. मग तो पंतनगरचा असू देत, लक्ष्मीनगरचा असू देत, रमाबाईचा असू देत, कामराजनगरचा असू देत, राजावाडीचा असू देत, गोळीबारचा असू देत, माणिकलालचा असू देत, भटवाडीचा असू देत किंवा असलप्याचा असू देत, या सर्व ठिकाणावरून या पंतनगरच्या मैदानात खेळण्यासाठी दर रविवारी मात्र क्रिकेटचे चाहते येत असतात. या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. क्रिकेटची स्पर्धा राष्ट्रवादी चषक, सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. शुक्रवार, शनिवार, रविवार मात्र व्यावसायिक संघांचा असणार आहे. जे संघ भारतात आणि भारताच्या बाहेर जाऊन आपला डंका पिटतायत त्यांना पंतनगर घाटकोपर मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या जरूर करायची 15, परंतु 15 धावेमध्ये देखील झुंजवायचं हे मात्र ठरवलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय प्रदीप. अनिल आवळेगावकर सर घाटकोपर मधील नामवंत पंच नव्हे तर मुंबईतील नामवंत पंच, कडक शिस्तीचे पंच म्हणून त्याला ओळखलं जातं.
आणि खऱ्या अर्थाने आपल्या घाटकोपर नगरीचं नाव पंचांच्या माध्यमातून, पंचगिरीच्या माध्यमातून सुरुवातीला क्रिकेट, त्यानंतर रेल्वे, नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. तर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. नो बॉल, थ्रो गोलंदाजीचा नो बॉल देण्यात आलेला आहे. दोन धावांची पेनल्टी देखील असणार आहे. थ्रो गोलंदाज जर एखाद्या गोलंदाजाने थ्रो गोलंदाजी केली 2 धावांची पेनल्टी असणार आहे. म्हणजे धावून काढलेल्या धावा प्लस अधिक 2 धावा. तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याच मॅचला गोलंदाजी करू शकणार नाही. एकदा का गोलंदाजाला थ्रो दिला तर तो संपूर्ण स्पर्धेपुरता बंद असेल. त्याच्यासाठी तो बॅटिंग जरूर करेल परंतु बॉलिंग नाही करणार पुढच्या मॅचला. तर आज मात्र आठवण त्यांची होते. पद्मश्री द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांची. त्यांचा पुतळा देखील निवेदन देण्यात आलेला आहे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या माध्यमातून. ज्या शिवाजी पार्कमध्ये त्यांनी सचिन भारत क्रिकेटचा देव घडवला, अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, त्याच शिवाजी पार्कामध्ये त्यांचा पुतळा देखील बसवण्याबाबतचं निवेदन मात्र दीदींनी महापौरांकडे केलेला आहे. आणि खरं अर्थानं कौतुक करू आम्ही दीदींचं, कारण कोणताही प्रश्न असू दे त्याला वाचप देखील फोडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सातत्याने झालाय. आणि ज्यांनी क्रिकेटचा देव घडवला त्यांच्यासाठी त्यांचा पुतळा त्याशिवाय त्याच शिवाजी पार्कात बसवण्यासंदर्भाचं नक्कीच निवेदन महापौरांना दिलेलं आहे दीदींनी. खऱ्या अर्थाने दीदी आपलं मनापासून आभार. आमच्या सर्वसामान्य नक्कीच क्रिकेट रसिकाच्या मनातली गोष्ट तुम्ही मुंबई महानगरपालिकेत मांडली. या ठिकाणी चांगला फटका खेळला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि